हाय हॅलो नमस्कार, मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कशा आहात सगळे? मस्त रहा, स्वस्थ रहा। आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ। तर माझं जे बिझी शेड्यूल आहे ऑफिसच्या कामामुळे मला जमलंच नव्हतं रक्षाबंधनसाठी राखी आणण्यासाठी, म्हणून मी जयना सकाळीच राखी आणायला आले होते। तर पाहू शकता तुम्ही किती गर्दी होती सकाळी। तर मी एका छोट्याशा दुकानातून राखी घेतली आणि जोपर्यंत मी घरी आले तोपर्यंत आयुष आणि आदिती आले होते। तर शार्वीला जे आहे ना सगळ्यात आधी तिने गिफ्ट घेतलं। आयुषने जे गिफ्ट आणलं होतं ना ती गिफ्ट घेऊन पळून गेले। रक्षाबंधन होतं पण तिला राखी वगैरे काही असं तिला अजून काही माहीत नाही रक्षाबंधन वगैरे राखी वगैरे बांधायचं। गिफ्ट घेऊन आधी पळाली। मग आदितीने तिला सांगितलं की कशी राखी बांधायची, मग त्यानुसार तिने जे आहे ना राखी बांधली। आयुष आणि आदिती हे माझ्या मोठ्या जावेची मुलं आहेत। दरवर्षी रक्षाबंधनला राखी बांधायला येतात। शार्वीला जे आहे ना रक्षाबंधनचं काही नव्हतं एवढं, कारण अजून ती लहान आहे, तिला समजत नाही। तर येताना मी फ्रेंच फ्राईजही आणले होते। लहान मुलांना ना फ्रेंच फ्राईज खूप आवडतात। माझा भाऊ येणार होता तर माझ्या भावाला ना फ्रेंच फ्राईज खूप आवडतात। त्याचप्रमाणे मी मिसळही आणली होती, कारण आज जी आहे ना पौर्णिमा होती आणि नैवेद्य करायचा होता, परंतु नैवेद्य आम्ही संध्याकाळी करणार होतो, म्हणून जे आहे ना सकाळी आम्ही मिसळ आणली, कारण सकाळची खूप गडबड असते। माझा भाऊ यायला होता तर सगळ्यात आधी जे आहे ना माझ्या भावाला जे आहे ना राखी बांधून घेतली। शार्वी जी आहे ना ती आता 3 वर्षाची आहे, म्हणजे 3.5 वर्षाची आहे। त्यामुळे तिला रक्षाबंधनचं एवढं काही नाही आहे, परंतु जे गिफ्ट्स मिळतात ना त्यातच ती खुश होते। आणि आता तिला जे गिफ्ट्स मिळालं ना, म्हणजे अंशूने जे गिफ्ट्स दिलं दादाने, तर ते गिफ्ट्स तिला खूप आवडलं। तर ते तिला इतकं गिफ्ट आवडल्यानंतर ती गिफ्ट सोडायलाही तयार नव्हती। पाहू शकता तुम्ही किती छान कॅट मिळाली तिला, आणि ही कॅट तिला इतकी आवडली की दिवसभर तर घेऊन बसली, पण रात्रीही ती ही कॅट घेऊन बसली। आणि खरी शिवांजो ना तिला त्रास देत होता, त्याच्याकडून ती कॅट घेत होता, आणि कॅट मिळाल्यामुळे शार्वी खूप खुश होती। त्यामुळे तिने जे आहे ना किशूला छान प्रकारे राखी बांधली। तिला जे आहे ना दीदी हेल्प करत होती राखी बांधण्यासाठी। अशा प्रकारे जे आहे ना मुलांचं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं। दीदीनेही शिवांशला राखी बांधली। त्यानंतर जे आहे ना मी भाऊंना राखी बांधली। हे जे आहे ना माझे भाऊ आहेत, माझे नंदेचे मिस्टर आहेत, तर दरवर्षी मी त्यांना राखी बांधते आणि भाऊबीजेलाही ओवाळते। तर अशा प्रकारे जे आहे ना आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं। सर्वजण आले होते, परंतु सर्वांचा व्हिडिओ काही मी घेतलेला नाही, कारण सगळ्यांनाच कॅमेऱ्यामध्ये यायला आवडतं असं नाही। घरात सगळेजण होते। आणि शार्वीला जे आहे ना अजून एक गिफ्ट मिळालं। तर पाहू शकता तुम्ही भाऊंनी किती छान गिफ्ट आणलेलं होतं तिला। तर ह्याच्यावरती जे आहे ना बॉल रोलिंग होतो, म्हणजे कार आणि बॉल असे रोलिंग होतात, ते हे गिफ्टही तिला खूप आवडलं होतं। तर अशा प्रकारे जे आहे ना तिने दोन्ही गिफ्ट घेऊन जे आहे ना ती रात्रभर झोपलेली होती। म्हणजे तिचं असंच असतं, जेव्हा तिला कुठलं नवीन वस्तू गिफ्ट किंवा टेडी बिअर मिळतं ना, तर तेव्हा ती त्या वस्तूला घेऊनच बसते। मी ना तुमच्याबरोबर एक छानशी अशी रेसिपी शेअर करणार आहे। ही रेसिपी जी आहे ना ती सगळ्यांना खाऊशी वाटते, आम्हाला तर नेहमी आवडतात, आणि बाहेर बनवण्यापेक्षा मग आज ठरवलं चला आपण घरीच बनवूयात। तर आज आम्ही जे आहे ना समोसे बनवलेले होते। त्याच्यासाठी सगळ्यात आधी जे आहे ना धनं, जिरं, बडीशोप जे आहे ना छान असं रोस्ट करून घेतलं। त्यानंतर वाटाणे जे आहे ना, म्हणजे फ्रोझन वाटाणे, ग्रीन पीस वाटाणे जे आहेत ना ते छानसे असे उकळून घेतले, जेणेकरून जे मीडियम गॅसवर शिजतील, थोडेफार शिजतील। मग जे आहे ना मैदा घेतला। तर इथं मी ना मैदा घेतला होता, त्याचप्रमाणे त्यामध्ये जिरं टाकलं होतं आणि थोडंसं जे आहे ना रवा टाकला होता, मीठ टाकून छानसं असं कणिक मळलेली होती, आणि मोहनही टाकलेलं होतं, जेणेकरून जे पीठ आहे ना आपलं छानसं असं क्रिस्पी बनेल। जसं आपण शंकरपाळीला मोहन टाकतो ना, त्याप्रमाणे पिठामध्येही मी मोहन टाकलेले होते। कणिक जी आहे ना ती मळून घेतली। कणिक जी आहे ना एकदम सॉफ्ट अशी मळायची आहे, जास्त कडकही नाही मळायची आणि जास्त पातळही नाही मळायची, जेणेकरून जे आहे ना समोस्यासाठी जे आपण रोल करणार आहोत, म्हणजे ज्या पाऱ्या बनवणार आहोत ना, तर त्या व्यवस्थित बनण्यासाठी जे आहे ना इथं पीठ जे आहे ना चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे।
सगळ्यात आधी जे आहे ना मी समोसा बनवण्यासाठी जे आहे ना बटाटे उकडायला लावलेले होते. बटाटे तर उकडून झालेले होते, वाटाणाही झालेला होता आणि त्यानंतर जे आहे ना मी धना, जिरं आणि बडीशेपचं जी मिश्रण होतं त्याची पेस्ट करून घेतली. छानशी अशी पेस्ट झाली. त्यानंतर कढईमध्ये तेल ओतले आणि तेलामध्ये ना हा पूर्ण जो मसाला ग्राइंड केलेला आहे, ओवा, जिरं आणि बडीशेपचा तो टाकला, मिरची टाकली, त्याचप्रमाणे थोडंसं आलं किसून टाकलं आणि एक गरम मसालाही टाकला. त्यासोबत तुम्हाला हळद, हिंग, कोथिंबीर ही तुम्ही टाकू शकता. मिर्च पावडर जर तुम्हाला जास्त तिखट बनवायचं असेल म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिर्च पावडर ही टाकू शकता. अशा प्रकारे जे आहे ना आपला मसाला तयार झालेला आहे. त्यानंतर ह्यामध्ये जो बटाटा आपण शिजून घेतलेला होता तो मिक्स करायचा आहे. त्यानंतर मीठ टाकायचं आहे आणि सगळ्यात शेवटी वाटाणे टाकून जे आहे ना आपले हे सर्व जे मिश्रण आहे ते परतून घ्यायचं आहे. कोथिंबीरही तुम्ही टाकू शकता आणि छानसा असा आपला जो आहे समोस्याचा जो मसाला आहे ना तो तयार झालेला आहे. तर पाहू शकता तुम्ही इथे मी जे आहे ना एक छोटासा गोळा घेतलेला आहे. म्हणजे आपलं जे काही आपण मैद्याचं पीठ मळून ठेवलं होतं ना त्याच्यातून तुम्हाला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. हा गोळा जो आहे ना तुम्हाला लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही मी कशा प्रकारे लाटलेला आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ओव्हल शेपमध्ये म्हणजे अंडाकृती शेपमध्ये कापायचं आहे. मधोमध्ये काप द्यायचा आहे. त्यामध्ये जे सारण बनवलेलं आहे आपण समोस्याचं ते भरायचं आहे. हे सारण जे आहे ना भरल्यानंतर समोस्याच्या साईडला जे आहे कोपरे आहे, प्रत्येक कोपऱ्याला जे आहे पाणी लावायचं आहे आणि अशा प्रकारे जो आहे ना आपला समोसा जो आहे सगळीकडून बंद करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हा समोसा जो आहे तयार झालेला आहे. आता ह्या समोस्याला जे आहे ना आपल्याला तळायचं आहे. तर सगळ्यात आधी मी समोसे बनवून घेतले आणि त्याच्यानंतर जे आहे ना सर्व समोसे तळून घेतले. तर आता पाहू शकता तुम्ही छानसे असे समोसे तळायचे आहेत. मीडियम फ्लेमवर तुम्हाला समोसे तळायचे आहेत. एकदम तेल तापलेलं नको आणि खूप थंडही नको. मीडियम फ्लेमवर तुम्हाला जे आहे ना हे समोसे तळायचे आहे. पाहू शकता तुम्ही आता हे समोसे मी तळायला टाकलेले आहे आणि छानसे असे समोसे तयार झाले होते. तर आजचा हा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला समोस्याची ही रेसिपी कशी वाटली तेही कमेंट्स करून नक्की सांगा. रक्षाबंधन तर कालच झालेली होती, परंतु जे आहे ना रुद्र आणि रियांश आलेले होते. तर तिचा दादा आलेला असल्यामुळे शार्वी खुश होती. मग तिला परत दुसऱ्या दिवशी सेम फ्रॉक घातला आणि तिचं असं छानसं आवरलं. त्यानंतर तिने स्वतःहून जे आहे ना रुद्र दादाला राखी बांधली, औक्षण केलं. खुश होत होती कारण आदल्या दिवशी रक्षाबंधन होऊन गेलेली होती. तर तिने पाहिलेलं होतं की औक्षण कसं करायचं, राखी कशी बांधायची. त्यामुळं आज तिला काही जास्त सांगायची गरज नाही पडली. तिने स्वतःहून ताट घेतलं, औक्षण केलं आणि ओवाळलंही. अशा प्रकारे जे आहे ना शार्वीचं छानसं असं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं. आमचंही रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं आणि तुम्ही तुमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन कसं केलं तेही कमेंट्स करून नक्की सांगा. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या छान छान अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनचं बटन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला ना की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि ही शार्वीसाठी मी फ्रॉक आणलेली होती इथल्या पिंपरीतील वैभव कलेक्शन येथून. तर ही फ्रॉक मला 450 रुपयाला मिळाली. अशा प्रकारे आजचं आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. थँक्यू सो मच पुन्हा एकदा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.